सहयोगाबद्दल आपापसात वादविवाद फार होतात. त्याशिवाय ह्यालाही धरलं त्याला ते धरलं, म्हणजे ते आणखीन एक विशेष आपल्या कृपा आहे भाऊबंदकीची, ती पण विशेष आहे. त्या महाराष्ट्रातल्या सहयोगाने कमीत कमी एकजुटीने वर यायला पाहिजे आणि दाखवलं पाहिजे सगळं. माझा जन्म या महाराष्ट्रात झाला आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव सुद्धा कोणीतरी विशेषच व्यक्तीने दिलेलं आहे, किंवा तसं आपण वागून दाखवलं पाहिजे. उलट इतका कधी कधी आपण मोठपणा करतो की लाजेने मान खाली घालावी. उलट ह्या देशातनं ते मावळे मराठी निघालं, ते आहेत कुठे? सगळे बाजार मुंगे दिसतात मला. आजच्या या विशेष दिवशी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आत्म्याचा जन्म झालेला त्याचं विशेष मानतो आहे. तेव्हा आपण आत्मा आहोत. आत्म्याला जी शक्ती आहे प्रेमाची, ती शक्ती आपण आपल्यामध्ये बांधली पाहिजे. जो मनुष्य शक्तिशाली असतो तोच प्रेम करू शकतो. अशक्त मनुष्य काय प्रेम करणार? ज्याला शक्ती असेल तोच प्रेमाच्या सागरात लुंबून जाऊ शकतो. अशक्त मनुष्य किनाऱ्यावर भीतच राहणार की याला मी प्रेम केलं तर तो मला मारेल, तर त्याला प्रेम केलं तर पैसे घेऊन जाईल, ताबूक केलं ताबूक. असे सशक्त लोक पाहिजेत, समर्थ लोक पाहिजेत. आणि आजच्या दिवशी विशेष करून सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी आज व्रतच घेतलं पाहिजे की माताजी जिथे बनेल तिथे आम्ही प्रेमाने आपापसात वागू, इतरांना आम्ही आपल्या प्रेमाने जिंकून घेऊ आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही सहयोग जातो. सध्या राजकारणाकडे वगैरे लक्ष देण्याचं काही कारण नाही. त्या लोकांना मरू देत, काय करायचं आपापसात सगळ्यांची डोकी फुटली म्हणजे मग आपण बघूया, जेवढे वाचतील त्यांना घेऊन सहयोगात. सध्या एक दुसऱ्यांची डोकी फोडतायत, फोडू देत, कारण अंधारात बसले आहेत ना, त्यांच्यासमोर अजून प्रकाश नाही. तुम्ही आता राजकारणात काय करू, आपल्या स्वतःचं हित करून घ्यावं आणि सर्व समाजाचं हित कसं घनतेत होईल आणि तेही प्रेमाने होईल ते लक्षात घेतलं पाहिजे. त्याशिवाय या सर्व गोष्टींना तोडगा नाही हे जाणलं पाहिजे. सहयोगाची किमया तुमच्यावर जशी झाली तशीच इतरांना हो आणि इतरांना सुद्धा ह्याचं सौख्य होईल अशी एक सदिच्छा मनात ठेवावी आणि त्याप्रमाणे क्रियेला लागावं. तुमच्यातनं येणाऱ्या चैतन्यावरनं त्याला होकार आहे असं वाटतं मला. I'm getting vibrations from you. That means you all have agreed to what I'm saying. May God bless you all.